Good morning, friends. Today we are discussing about the last topic of this chapter, that is biomolecule, and the topic is metabolism or concept of metabolism. ठीक आहे, दिसतंय सगळ्यांना? ओके. पहा, आता या अगोदर जे आपण टॉपिक्स या लेसनमध्ये स्टडी केले आहे, बायोमॉलिक्युल्स है ना, मॅक्रोमॉलिक्युल्स आपण स्टडी केले आहेत, कार्बोहायड्रेट्स, न्यूक्लिक ऍसिड, प्रोटीन्स आणि लिपिड. ठीक आहे, अर्थात हे तर झाले मेजर मॉलिक्युल्स. असे आपल्या सेलमध्ये काही मायक्रो मॉलिक्युल सुद्धा प्रेझेंट असतात. इनऑर्गॅनिक केमिकल्स आहेत, ऑर्गॅनिक केमिकल आहेत. ठीक आहे, म्हणजे आपण म्हणू शकतो का सेल, लिव्हिंग सेल असा एक युनिट आहे विच इज द साईट ऑफ ऑल टाईप ऑफ द केमिकल रिॲक्शन. जिथं केमिकल प्रेझेंट आहे, अरे जिथं केमिकल आहे तिथं केमिकल रिॲक्शन होणारच आहेत. कारण तुम्ही पाहू शकता नेचरमध्ये वेगवेगळे केमिकल आहेत, है ना. समजा हायड्रोजन सुद्धा आहे आणि ऑक्सिजन सुद्धा आहे, एच पण आहे आणि ओ पण आहे, आणि यांच्या कॉम्बिनेशन मधून कुठेतरी H2O सुद्धा तयार होतो. ठीक आहे, याला म्हणतो आपण काय घडली आहे, केमिकल रिॲक्शन. मग जसं नेचरमध्ये घडते तसंच आपल्या बॉडीमध्ये घडते, अँड सेम थिंग विल बी हॅपन इन अवर सेल. कारण बॉडीमध्ये घडणाऱ्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या सर्वप्रथम कुठं घडतात, विदिन अ सिंगल सेल. तर मेटाबॉलिझम तेच आहे. पहा, इट इज द सम ऑफ किंवा सम टोटल ऑफ all chemical reactions taking place in a living cell. लिव्हिंग सेल मध्ये घडणाऱ्या सर्व केमिकल रिॲक्शनला किंवा वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शनला एकत्रितपणे त्यांनी काय कन्सिडर केलं आहे, मेटाबॉलिझम. याला साध्या मराठीमध्ये चयापचय म्हणतात. आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये ह्या गोष्टी घडत राहतात. आता पहा, या मेटाबॉलिझम मध्ये काय घडत असेल, केमिकल रिॲक्शनचे तर भरपूर टाईप आहेत. त्या तुम्हाला केमिस्ट्री सब्जेक्टमध्ये शिकायला मिळणार डिटेलमध्ये. आपण सध्या आपल्या बायोलॉजीच्या दृष्टिकोनातून काही ना काही समजून घेण्याचा काय करू, प्रयत्न करू. आता ऍक्च्युली मेटाबॉलिझम मध्ये केमिकल रिॲक्शन आहेत, पण कोणते केमिकल रिॲक्शन असतील राव, तर शक्यतोवर 2 टाईपच्या केमिकल रिॲक्शन्स आपण जनरली सेलमध्ये स्टडी करतो. आणि म्हणूनच यांनी काय म्हटलंय, द सेल आर कन्सिडर्ड ॲज cells are considered as the working centers ज्या ठिकाणी वेगवेगळे केमिकल एकत्रित येतात, केमिकल रिॲक्शन्स करतात, दे गेट रिॲक्टेड टू इच अदर. अशा साईटला, अशा ठिकाणाला तुम्ही म्हणून राहिले वर्किंग सेंटर, है ना. जसं मोठमोठ्या गाड्यांचे वर्कशॉप असतात, गॅरेज असतात, तिथे काहीतरी रिॲक्शनच करतात, ते है ना, परफॉर्म करतात ना काहीतरी मजूर लोक, एक्सपर्ट लोक, इंजिनियर लोक. तसं आपल्या सेलमध्ये जे केमिकल आहेत ते केमिकल रिॲक्ट होतात, म्हणजे काय घडतात, त्याच्यामध्ये काहीतरी एक वर्किंग घडते, रिॲक्शन घडते. आणि त्या टोटल रिॲक्शनला आपण काय नाव देत आहे, मेटाबॉलिझम. पण आता सायन्स असं म्हणणं आहे का ह्या जे मेटाबॉलिझम आहे, ह्या ज्या रिॲक्शन आहेत, ह्या रिॲक्शन जनरली 2 टाईपच्या असतात. केमिकल रिॲक्शन्स आर जनरली ऑफ द 2 टाइप्स. आता कोणकोणते असतात, कॅटाबोलिक पाथवे, सगळं समजेल तुम्हाला, टेन्शन घ्यायचं नाही. ॲनाबोलिक पाथवे. सर तुम्ही तर रिॲक्शन शिकून राहिले होते, मेटाबॉलिझम शिकून राहिले होते, इथं पाथवे शब्द आला हो. काही कठीण नाही आहे. पाथवेचा अर्थ तो सिरीज ऑफ रिॲक्शन. मला सांगा ना, एखाद्या ऑर्गॅनिझमची ग्रोथ करायची आहे, मग ग्रोथ होण्याकरता एक रिॲक्शन घडणार आहे का? त्याच्या सेलची ग्रोथ झाली पाहिजे, त्या सेलच्या आतमध्ये सेलपासून बनणाऱ्या टिश्यूची ग्रोथ झाली पाहिजे, ऑर्गनची ग्रोथ झाली पाहिजे.
ठीक आहे, किती साऱ्या केमिकल रिॲक्शन घडत असतील, प्रोटीन्स बनली पाहिजे. म्हणून म्हटलंय की ज्या पर्टिक्युलर प्रोसेसमध्ये, मेकॅनिझममध्ये सिरीज ऑफ रिॲक्शन, कंटिन्युअस खूप सारे रिॲक्शन्स एकत्रित घडत असतील तर त्याला काय म्हणतात, पाथवे, किंवा त्याला सिम्पली म्हणतो आपण मेटाबोलिक पाथवे. काय म्हणायचं आहे, मेटाबोलिक पाथवे. हे सगळे टर्म्स आपण क्लिअर करून घ्या. व्हॉट डू यू मीन बाय मेटाबोलिक पाथवे? दीज आर द सिरीज ऑफ केमिकल रिॲक्शन्स. सेलमध्ये घडणाऱ्या वेगवेगळ्या रिॲक्शनला ज्या स्टेप वाईज घडतील, आपापल्या डिपेंड आहे मेकॅनिझम कोणता आहे, त्याला म्हणतो आपण मेटाबॉलिक पाथवे. आणि हे पाथवे किंवा रिॲक्शन दोन प्रकारचे आहेत, एक आहे कॅटाबॉलिक, दुसरा आहे ॲनाबॉलिक. आता या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे, सायमल्टेनियसली आपण त्याचा डिफरन्स पण बघू आणि त्याचं मिनिंग सुद्धा बघू. ठीक आहे, पहा आता. कॅटाबोलिक रिॲक्शनचा अर्थ काय होते पहा. द रिॲक्शन इन विच देर इज ब्रेकडाऊन ऑफ केमिकल कंपाऊंड्स. ठीक आहे, ज्या केमिकल रिॲक्शन मध्ये एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंडला ब्रेकडाऊन केलं जाईल. आणि ब्रेकडाऊन कोणाला करता हो, सिंपलला ब्रेकडाऊन करता की कॉम्प्लेक्सला ब्रेकडाऊन करता? कॉम्प्लेक्सला. ठीक आहे, म्हणजे आपण लिहू शकतो की कॉम्प्लेक्स केमिकल्स, किंवा आपण लिहू बायोमॉलिक्युल्स, कॉम्प्लेक्स बायोमॉलिक्युल्स आर कन्व्हर्टेड इनटू सिंपलर स्ट्रक्चर्स. एक्झाम्पल घ्या आपण. आता समजा कार्बोहायड्रेट नावाचा एक कॉम्प्लेक्स कंपाऊंड आपल्या सेलमध्ये आहे आणि याला जर ब्रेकडाऊन केलं गेलं तर सिंपल काय तयार होईल, शुगर तयार होईल. ओके, नाही कळलं? जेवण केलं म्हणजे काय, तर आपण खूप सारे बायोमॉलिक्यूल कन्झ्युम केले, झालं, बॉडी सिस्टम थांबली का? थांबत नाही. त्या फूड मटेरियलला जे तुम्ही कन्झ्युम केलाय त्या फूड मटेरियलला स्टेप वाईज ब्रेकडाऊन केलं जाते. आणि या ब्रेकडाऊनला एका जेवणानंतर ब्रेकडाऊन करण्याकरता 6 ते 8 तासाचा कालावधी लागतो मित्रांनो. लक्षात येत आहे? त्याला डायजेशन पिरियड म्हणतात. तर अशा पद्धतीनं कॉम्प्लेक्स मॉलिक्यूलला ब्रेकडाऊन करून काय तयार झाले, सिम्पलर स्ट्रक्चर. कार्बोहायड्रेटला ब्रेकडाऊन करा, शुगर तयार होईल. प्रोटीनला ब्रेकडाऊन करा, अमिनो ऍसिड्स तयार होतील. लिपिडला ब्रेकडाऊन करा, फॅटी ऍसिड आणि ग्लिसेरॉल बनेल. आणि जेव्हा जेव्हा कॉम्प्लेक्स गोष्टीला ब्रेकडाऊन केलं जाईल तेव्हा एनर्जी रिलीज होईल ना. ब्रेकडाऊन कशाला करता, डायजेशन कशाला करता बॉडीमध्ये? टू गेट एनर्जी. कारण एनर्जी आहे तर आपल्यामध्ये ऍक्टिव्हिटी आहे, आपण आहोत. म्हणजे आपण लिहू शकतो तिसरा पॉइंट की इन दिस प्रोसेस देर इज रिलीज ऑफ एनर्जी. देर इज रिलीज ऑफ एनर्जी, ज्याला म्हणतो आपण एटीपी. ठीक आहे. आणि समजा चौथ्या आपण घेतलं एक्झाम्पल. ठीक आहे, पुस्तकातलं घेऊ आपण. स्टार्च याला जर आपण ब्रेकडाऊन केलं त्याच्यापासून तयार होते विद्यार्थी मित्रांनो ग्लुकोज. आणि ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसला म्हणतात हायड्रोलायसिस. पहा, तुम्हाला या 4 गोष्टी कळल्या का? ज्या पर्टिक्युलर केमिकल रिॲक्शन मध्ये ब्रेकडाऊन केलं जाईल त्याला कॅटाबोलिक. कॅटाबोलिक म्हणजे ब्रेकडाऊन. आणि दोनच जवळपास रिॲक्शन आहेत. ज्या रिॲक्शन मध्ये ब्रेकडाऊन होते त्याला कॅटाबोलिक म्हणा, ज्या रिॲक्शन मध्ये काहीतरी बनते. अरे काय ब्रेकडाऊन होईल का कंटिन्यू? आपल्या बॉडीला जर बनवायचं आहे तर काही ना काही तयार पण झालं पाहिजे, सिंथेसिस पण झालं पाहिजे. म्हणून याच्या अपोजिट द रिॲक्शन इन विच सिंथेसिस ऑफ बायोमॉलिक्यूल इट इज कॉल्ड एज एनाबोलिक. बनते काहीतरी त्याला एनाबोलिक, ब्रेकडाऊन होते त्याला कॅटाबोलिक. तयार होणं चालू आहे आणि ब्रेकडाऊन करणं चालू आहे. इथं कॉम्प्लेक्स मॉलिक्यूलचं रूपांतर सिंपल मध्ये झालं होतं, इथं उलट घडेल. सिंपलर स्ट्रक्चर टू कॉम्प्लेक्स बायोमॉलिक्यूल तयार होतील. इथे एनर्जी रिलीज होती, या ठिकाणी काय होईल, एनर्जी कंझ्युम होईल. चार आपण घेऊ काय एक्झाम्पल, पुस्तकातलंच घेऊ.
इथं स्टार्च ग्लुकोज आहे, इथं ग्लुकोज टू स्टार्च बनू शकते, किंवा आपण पुस्तकाप्रमाणे घेऊ ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजन मध्ये त्यांनी केलंय. ग्लुकोज कॅन बी कन्वर्टेड इनटू ग्लायकोजेन. ठीक आहे. दुसरं एक्झाम्पल देऊ शकता तुम्ही, अमिनो ऍसिड्स आर कन्वर्टेड इनटू प्रोटीन्स. ह्या रिॲक्शन सेलमध्ये कंटिन्यू घडत राहतात. कॉम्प्लेक्स, आता समजा अॅनिमल सेलचं एक्झाम्पल घ्या. ग्लायकोजन नावाचं फूड कन्झ्युम केलंय, जे आपण पॉलिसॅकॅरिड्स वगैरे कन्झ्युम करतो. चपाती खाल्ली आहे, पोळी खाल्ली आहे ना, त्याच्यामध्ये काय राहतात, कार्बोहायड्रेट किंवा पॉलिसॅकॅराइड. मग ते ऍज इट इज डायजेस्ट होतील का हो, है ना. व्हेनेवर वी टेक मास ऑफ द फूड, जेव्हा आपण व्हेन वी टेक द फूड मिल, जेव्हा आपण घास घेतो तेव्हा त्याचं डायजेशन इथं स्टार्ट होते. डायरेक्ट गिळता का, बाकीच्या प्राण्यासारखं आपलं नाहीये. तर त्याला डायजेस्ट केलं जाते, ब्रेकडाऊन केलं जाते, आणि ब्रेकडाऊन केल्यानंतर अशा गोष्टी बनवल्या जातात, असे की प्रोडक्ट तयार होतात, ज्या प्रोडक्टची आपल्या सेलला गरज आहे. ठीक आहे. रिॲक्शन कशा राहतात, ज्याच्यामध्ये वन केमिकल कन्वर्टेड इनटू अनदर, एका बायोमॉलिक्यूलचं रूपांतर दुसऱ्या बायोमॉलिक्यूलमध्ये केलं जाते. कळतंय का काय, याला म्हणतात मॉलिक्युलर ट्रान्सफॉर्मेशन. आणि हेच केमिकल रिॲक्शनचा उद्देश आहे. केमिकल रिॲक्शन का करतात, तर याच्यामध्ये मॉलिक्युलर कन्व्हर्शन्स केले जातात पहा, आणि रिॲक्शन मधून जे एनर्जी तयार होईल, जे एनर्जी रिलीज होऊन राहिली या रिॲक्शन मधून, दॅट एनर्जी इट इज युज्ड फॉर व्हायटल ऍक्टिव्हिटीज. ज्या आपल्या बॉडीमधल्या महत्वाच्या प्रक्रिया असतील, प्रोसेस असतील, त्यांना एनर्जीची रिक्वायरमेंट आहे. आणि एनर्जी देण्याचं काम कोण करते, रिॲक्शन. आणि सगळ्या रिॲक्शनला काय म्हणायचं आहे, मेटाबॉलिझम. ओके. आता याचे एक्झाम्पल्स आपल्या पुस्तकात दिले, त्यांनी एक चार्ट ड्रॉ केलाय पहा. तो चार्ट आपण समजून घेऊया. ठीक आहे, म्हणजे तुमचा मेटाबॉलिझमचा कन्सेप्ट क्लिअर होईल. पहा, पुस्तकामध्ये एक चार्ट दिलाय. मेटाबॉलिक पाथवेज. ठीक आहे. 3 एक्झाम्पल्स दिलेत त्यांनी, आणि 3 एक्झाम्पल आपल्याला अशा पार्टमध्ये डिवाइड करायचे आहेत की त्याच्यामध्ये एक असेल कॅटाबोलिक पाथवे, आणि एक असेल ॲनाबोलिक पाथवे. हो ना. आता पहा, एक्झाम्पल म्हणून त्यांनी घेतलाय पहिलं एक्झाम्पल. सपोज ए, कार्बोहायड्रेट्स. ठीक आहे. कार्बोहायड्रेटला काय केलंय, सपोज ब्रेकडाऊन केलं, काय तयार होईल हो, ग्लुकोज. आणि नुसतं ग्लुकोजच नाही तयार झाला, तर याच्यापासून रिलीज झाली एनर्जी, किंवा आपण त्याला एटीपी लिहू शकता, एनर्जी ऑर एटीपी. हे झालं कॅटाबोलिक, कारण ब्रेकडाऊन घडलं. याच रिॲक्शनला जर आपण अपोजिट केलं तर काय होईल, ग्लुकोजचं रूपांतर कशामध्ये होईल, कार्बोहायड्रेट्स मध्ये. कळतंय. म्हणजे आपण बघून राहिलो मेटाबॉलिक पाथवेज विथ एक्झाम्पल्स. इथे एनर्जी रिलीज होईल का, रिलीज नाही होणार, इथे एनर्जी कंझ्युम होईल. मी इकडे एरो दाखवतो अशा पद्धतीने. एटीपी किंवा एनर्जी कंझ्युम होईल. मुद्दा क्लिअर करा की जेव्हा जेव्हा सेलमध्ये एनर्जीचं रिलेशनशिप येईल, देन यू मस्ट राईट द एटीपी मॉलिक्यूल, ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट. कारण एटीपीला एनर्जी करन्सी ऑफ द सेल म्हटलं जाते.
हाच असा एक ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे जो आपल्या सेलला पाहिजे तेव्हा एनर्जी प्रोव्हाइड करते, जेव्हा गरज नसेल तेव्हा त्या एनर्जीला स्टोअर पण करते. म्हणून त्याला करन्सी म्हणतात, एनर्जी करन्सी ऑफ द सेल. बी एक्झाम्पल जर आपण बघितलं, समजा ते घेऊ आपण रिलेटेड टू दी लिपिड्स. पुस्तकाप्रमाणे चालू आहे सगळं. लिपिड्स केलं भाऊ ब्रेकडाऊन. काय तयार झालं लिपिडला ब्रेकडाऊन? फॅटी ऍसिड्स तयार होतात आणि ग्लिसेरॉल. फॅटी ऍसिड्स आणि इकडे तयार झाला ग्लिसेरॉल. आता उदाहरण जर घेतलं आपण इथं ट्रायग्लिसेराइड, पुस्तकात एक्झाम्पल कोणते दिलं आहे? ट्रायग्लिसेराइड्स. याच्यामध्ये काय असते? एक मॉलिक्यूल असतो ग्लिसेरॉलचा आणि 3 असतात फॅटी ऍसिड्स, म्हणून त्याला म्हणतात ट्रायग्लिसेराइड. हा जबरदस्त फॅट आहे. ज्या पर्सनमध्ये ट्रायग्लिसराइडचं प्रमाण जास्त असेल त्याच्यामध्ये मग प्रॉब्लेम्स क्रिएट होतात पहा, है ना. कोलेस्ट्रॉल ज्याला म्हणतो आपण, तो याच्यापासूनच समोर आपण स्टडी करत असतो. तर ठीक आहे, लिपिडला ब्रेकडाऊन केलं, फॅटी ऍसिड ग्लिसेरॉल तयार झाले. याच्यामध्ये सुद्धा काय तयार होईल? एनर्जी रिलीज होईल. तेच रिॲक्शन जर आपण याला अपोजिट केली तर फॅटी ऍसिड्स प्लस ग्लिसेरॉल दे टुगेदर मेक्स लिपिड्स. आणि याच्यामध्ये एनर्जी कंझ्युम केली जाईल, म्हणजे एरोवर लक्ष द्या. रिॲक्शन मधून एरो बाहेर काढला म्हणजे एनर्जी रिलीज झाली. एक्झोथर्मिक. इथं रिॲक्शन मध्ये एनर्जी यूज होत आहे एंडोथर्मिक. ज्या रिॲक्शन मध्ये एनर्जी यूज होईल तिथं काहीतरी बनेल, तयार होईल, है ना. कॉम्प्लेक्स कंपाऊंड तयार होईल. आणि जिथं कॉम्प्लेक्स कंपाऊंडला ब्रेकडाऊन करण्यात येईल तिथं एनर्जी रिलीज होईल. लास्ट एक्झाम्पल आपण घेऊ शकता सी, दॅट इज प्रोटीन्स. करा ब्रेकडाऊन. काय तयार झाला? अमिनो ऍसिड्स. काय रिलीज होईल? एटीपी. अपोजिट रिॲक्शन अमिनो ऍसिड्स काय तयार करतील? प्रोटीन्स. आणि इथं सुद्धा एनर्जी काय होईल? कंझ्युम केली जाईल. तर अशा पद्धतीनं वेगवेगळे मेटाबॉलिक पाथवेज आपल्या सेलमध्ये घडत असतात विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर असा तो एक चार्ट आहे. एक शेवटचा मुद्दा त्यांनी दिला आहे, मेटाबॉलिक पूल. तेवढा बघून घेऊ म्हणजे आपला टॉपिक इथं संपून जातो. आता पहा, जर तुम्ही याला एक लिव्हिंग सेल कन्सिडर केली, सपोज द रिॲक्शन शोन ऑन द डायग्राम, द रिॲक्शन शोन ऑन द बोर्ड, या रिॲक्शन मध्ये असणारे सगळे केमिकल सेलमध्ये प्रेझेंट आहे, कारण आपण बायोमॉलिक्यूलचा स्टडी करतोय. मग जर या सगळ्या केमिकलला आपण एक त्याचं जर कलेक्शन केलं, वी हॅव मेक द टोटल ऑफ दॅट ऑल केमिकल, तर याला एक नवीन टर्म त्यांनी दिलेली आहे सायन्समध्ये. कोणती आहे? मेटाबॉलिक पूल. पूल म्हणजे कलेक्शन. इट इज द सम टोटल ऑफ ऑल केमिकल्स. पहा, केमिकल रिॲक्शन्स असेल तर त्याला मेटाबॉलिझम म्हटलं, आणि नुसतं केमिकल जर असतील तर त्याला म्हणतात मेटाबॉलिक पूल. पूल म्हणजे कलेक्शन. ठीक आहे, कलेक्शन ऑफ व्हेरायटी ऑफ द केमिकल प्रेझेंट इन द लिव्हिंग सेल कॉल्ड एज मेटाबॉलिक पूल. त्याच्यानंतर पुस्तकाप्रमाणे याला एक नाव दिलं आहे, इट इज द रिझर्वायर ऑफ बायोमॉलिक्यूल. रिझर्वायर ऑफ बायोमॉलिक्यूल. रिझर्वायर म्हणजे काय? तर स्त्रोत ज्याला म्हणतो आपण, ज्याच्यापासूनच केमिकल तुम्हाला मिळू शकतात. बॉडीला कोणत्याही केमिकलची रिक्वायरमेंट असली, इट इज टेकन फ्रॉम द सेल. म्हणून सेल काय झाला? एक फार मोठा स्त्रोत झाला. त्याला म्हणतात रिझर्वायर ऑफ द बायो. जिथं काहीतरी स्टोअर केलं जाते, भरपूर प्रमाणात उपलब्ध असते, त्याला रिझर्वायर म्हणतात. आणि सेलच केमिकलचा काय असतो? रिझर्वायर, जो बॉडीला जेव्हा जेव्हा एखाद्या प्रोडक्टची आवश्यकता असेल त्या केमिकल रिॲक्शनच्या मधून आपल्याला मिळू शकते. आणि अशा पद्धतीनं मेटाबॉलिझम आणि मेटाबॉलिक पूल नावाचा तुमचा कन्सेप्ट आहे. याचा आपल्या बॉडीला काय फायदा असेल? व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ दिस मेटाबॉलिक पूल? वन टाइप ऑफ मॉलिक्यूल कॅन बी कन्वर्टेड इनटू अनदर टाइप. सेलमध्ये प्रोटीन आहेत, पण समजा प्रोटीनची गरज नाही आहे, अमिनो ऍसिडची गरज पडली, प्रोटीनला ब्रेकडाऊन करा, यू विल गेट द अमिनो ऍसिड. अमिनो ऍसिड आहेत, प्रोटीनची गरज पडली, अमिनो ऍसिडला कंबाईन करा, प्रोटीन्स मिळेल. ज्या
केमिकलची आवश्यकता आहे, एका केमिकलचं रूपांतर दुसऱ्या प्रकारमध्ये करणं याला म्हणतात ट्रान्सफॉर्मेशन. या प्रोसेसला काय म्हणतात? ट्रान्सफॉर्मेशन. आणि हा आपल्या बॉडीचा सगळ्यात महत्वाचा फायदा आहे. सेकंड, बॅलन्स. कॅटाबोलिझम आणि ॲनाबोलिझम, ब्रेकडाऊन चालू आहे, सिंथसिस चालू आहे. या दोन्ही प्रोसेसमध्ये जर बॅलन्स ठेवलं गेलं तर त्याला म्हणतात आपल्या बॉडीमध्ये होमिओस्टॅसिस मेंटेन आहे. होमिओस्टॅसिस चालतो तो स्टॅबिलिटी. काय म्हणायचं आहे? स्टॅबिलिटी, एक स्थिरता. काही गोष्टी कॉम्प्लेक्स आहेत, खूप प्रमाणात प्रेझेंट आहेत, त्याला ब्रेकडाऊन करून सिंपल मध्ये कन्वर्ट करून ठेवा. सिंपल आहेत त्याची गरज नाही आहे बॉडीला, मग त्याला कॉम्प्लेक्स मध्ये करून स्टोअर करून ठेवून द्या. कळत आहे ना? तर अशा पद्धतीनं या दोनही रिॲक्शन मध्ये एक बॅलन्स ठेवलं जाते, ज्याचा फायदा आपल्या बॉडीला कशा करता असतो? होमिओस्टॅसिस. म्हणजे आपल्या बॉडीतल्या ज्या कंडिशन आहेत त्या स्टेबल असल्या पाहिजे. तुम्ही पहा ना, टेम्परेचर किती असते? नॉर्मल टेम्परेचर 37. थोडंफार कमी जास्त होऊ शकते, पण परत त्याला नॉर्मल आणलंच जाते, 37 केलंच जाते. याला म्हणतात स्टॅबिलिटी. ओके, तर अशा पद्धतीनं हा बायोमॉलिक्युलचा लेसन इथं संपून जातो. एक शेवटचा छोटासा टॉपिक आहे, सेकंडरी मेटाबॉलिक, तो आपण नंतर बघून घेऊ. ठीक आहे, थँक्यू.